मी आदरणीय शिंदे साहेबांचं, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं मी धन्यवाद देतो। तसेच शुभेच्छा प्रदान करतो। आजच्या या दिवशी मी या पक्षात प्रवेश करणे ही मला असं वाटतं की देवापासून मिळालेलीच कृपा आहे व प्रेरणा आहे। मी 2004 ते 2009 सुरुवातीला पॉलिटिक्समध्ये असताना बाहेर पडल्यावर मला असं वाटलं होतं की आता पुन्हा कदाचित मी या बाजूला दिसणार नाही, परंतु 10 पासून 24 या 14 वर्षाच्या वनवासानंतर सुरुवात रामराज्य जिथं आहे तिथेच त्याच पक्षात आदरणीय एकनाथ साहेबांच्या कृपेनं आज मी पुन्हा या पक्षात आलोय व आईपाय ही प्रार्थना आहे की या शुभेच्छा या मनापासून आपण सगळ्यांना दिलेले कृपा त्याला मी इमानदारीने मी कसं पार पाडेल अशी आईपायी प्रार्थना करतो। विश्वामिदेव सवित दुरितानि परासव यत् भद्रं तन्नासव त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकं बन्धनान् मृत्युर्मोक्षयमामृतात् कालहर दुःखहर दारिद्र्यहर कष्टहर रोगहर हर हर महादेव। गेले 14-15 वर्ष मी हे दोन जे आईपासून मला मिळालेले हे जे मंत्र आहेत तेच म्हणून मी माझे काम करत होती, कारण मी फेम नाही व पॉलिटिक्स यापासून लांब झालो होतो। मला असं वाटतं की आपली जी कृपा झाली आहे मी धन्यवाद तर देतोच, परंतु आपल्या वतीने मला मिळालेली ही जिम्मेदारी किंवा काम हे वफादारी व इमानदारीने मी वाजवे व आर्ट अँड कल्चर हा जो सब्जेक्ट आहे मी सेवा प्रदान करेल। मी स्वतःला धन्य समजेल जर का तुम्ही ती जिम्मेदारी मला दिली आर्ट अँड कल्चरची, कारण वर्षानुवर्ष विरारपासून मी बाहेर पडलो आणि आज अख्ख्या जगात नाव झालंय जे, तर लोकांना पण असं वाटलं पाहिजे, कारण की महाराष्ट्राची जी भूमी आहे ही चंद्रकृपेची अशी एक स्थानभूमी आहे जिथं हे जगात जगवणारे सगळे जे सितारे आहेत ते त्याला जन्म देणारे हे स्थान जे आहे संतांची भूमी आहे। आणि आपल्या देशात चित्रपट असो किंवा चित्रकूट असो जे काही आहे ते आर्ट अँड कल्चर ला कसं काही ते सरस्वतीच्या कृपेनं अख्ख्या जगात जे आहे आज आहे। आणि त्यात मला असं वाटतं की फार वर्षापूर्वी मी हे लाभवत त्यांना पाहिजे जेवढं बोलाल ते, मला असं वाटतं की मी फार वर्षापूर्वी 10 मिनिटाची स्पीच दक्षिण बद्दल दिली होती। आज पुन्हा ही 10 मिनिटाची स्पीच जी आहे आईच्या कृपेनं देवाच्या कृपेनं ही स्पीच नसून न होता ती सत्य व्हावी अशी मी प्रार्थना करतो। कारण फिल्म सिटी हे जे आर्ट अँड कल्चरची ही जी जागा आहे ही जगात असल्या स्तरावर जाऊन पोहोचू शकते जी जगातली सगळ्यात मुंबई इज द मॉडर्न सिटी आणि
त्यातली जगातली जास्तीत जास्त मॉडर्न प्लेस जो काही असू शकतो इन फ्युचर, मला असं वाटतं दॅट इज फिल्म सिटी. ते